कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला जायचं असेल ना, तू जा तुझ्या माहेरी, आणि परत आली नाहीस ना तरी चालेल। मला जायचं असतं ना तर मी केव्हाच माहेरी निघून गेले असते, काल परत आले नसते मी। पण काही झालं तरी सुद्धा तुमची सुटका होऊ देणार नाहीये। माझ्या रेवला तुम्ही किडनॅप केलं हे मी सगळ्यांसमोर सिद्ध केल्याशिवाय ना गप्प बसणार नाही। इतके दिवस मला वाटत होतं की मी चुकले, मी सगळ्यांना फसवलंय, माझ्यात अपराधीपणाची भावना होती ना, म्हणून मी सगळ्यांचं सगळं ऐकून घेत राहिले, गप्प बसले। पण आता इट इज युअर टर्न। आता तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या माहेरी तिकडे यावंच लागेल। माझे बाबा खूप अपेक्षेने आलेत बोलावणं करायला, निदान त्यांचा मान राखण्यासाठी तरी तुम्हाला तिथे यावंच लागेल। मी काही म्हणाले तरी सुद्धा ते यायला नाहीच म्हणणार। मी काय केलं म्हणजे ते हो म्हणतील? अविराम, जा ना बाळा। तुम्ही आधी माझ्या 3 गोष्टी ऐकून घ्या आणि मग काय तो तुमचा निर्णय द्या। पहिली गोष्ट, तुम्ही जर माझ्या बरोबर माझ्या माहेरी आलात तर तिकडनं परत आल्यावर तुमची सगळ्यात कठीण कंडिशन मी हसत हसत मान्य करेन। दुसरी गोष्ट, जर ती कंडिशन मी पाळण्यात अयशस्वी ठरले तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल। आणि तिसरी गोष्ट, मला काही माहिती नाही, तुम्ही माझ्या बरोबर या। मी माझ्या बाबांना असं निराश झालेलं नाही बघू शकत। म्हणजे आपल्यात जे काही आहे त्याची शिक्षा त्यांना का? त्यांच्यासाठी तरी प्लीज तुम्ही या। त्यांची सगळ्यात मोठी चूक ही आहे की तुझ्यासारख्या मुलीला जन्माला घातलं। आणि त्यानंतर शिस्त लावायला, संस्कार द्यायला विसरले। बस दुर्गा, बस। आपला राग हिच्यावर आहे, हिच्या आई वडिलांवर नाही। हिच्या आई वडिलांना काही बोललेलं मला खपणार नाही, आणि एकदा तोंडातनं शब्द बाहेर पडला की तो परत घेता येत नाही। सॉरी सॉरी एजे। ठीक आहे, मी येईन तुझ्या माहेरी। पण तुझ्यासाठी नाही, फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांसाठी। कोणाच्याही आई वडिलांना हर्ट केलेलं मला आवडत नाही। त्यांना सांग आपण वेळेत पोहोचू संध्याकाळी। आजी, हाँ आजी, एजे जरी हिच्या घरी जायला तयार असली तरी आम्हाला नाही जमणार। का पण दुर्गा? जाऊ दे आजी, तसंही तिथे फक्त मी आणि एजेंनी जाणं गरजेचं आहे। एका अर्थी ह्या नाही आल्या तर बरंच होईल। नीला, आजी तसं नाही, पण माझी मावशी आई आणि बाबा किती आपलेपणाने आमंत्रण द्यायला आले। उगाच त्यांच्या घरी जाऊन त्यांचाच अपमान व्हायला नको। वहिनी, मग आपण का थांबलोय इथे? नाही म्हणजे आपल्याला आमंत्रणच नाहीये तर आपण जाऊया इथून। हो ना,
तसंही आपल्याला खूप काम आहेत. हिच्यासारखे रिकामटेकडे नाही होत आपण. चला चला. आजी, तुम्ही तरी आल ना माझ्या घरी. लीला अशी कशी ग तू वेडाबाई? लग्नानंतर मुली फक्त आपल्या नवऱ्यासोबत बाहेर जाण्याची संधी शोधत असतात. असू नको असते त्यांना आपल्या बरोबर. आणि तू जिथं जाशील तिथं आग्रहानं मला नेऊ पाहतेस. आजी, मी काय विचारतेय, तुम्ही आल ना. अगं माझे पाय सकाळपासून दुखतायत लीला. आज जरा मी विचार करते की बाहेर जाणं टाळूयाच. त्यामुळे तू आणि अभिराम जाऊन ये. आजी, काय आजी? या म्हणजे खरंच हे जे येणार आहेत आमच्याकडे. अरे लीलाना आग्रह केल्यानंतर नाही कसा म्हणेल तो. हे मात्र छान झालं. बरं सरोजिनी ताई, आम्ही आता निघतो. संध्याकाळची तयारी करायची आहे ना. चल 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 चल. अगं हे सगळं तुझ्या बहिणीमुळे होत आहे. तुझ्या बहिणीमुळे आपल्या रिलेशन मध्ये सगळे एवढे प्रॉब्लेम झाले. पण ती तर आता इथे नाहीच आहे ना. ती गेली अगं तिच्या सासरी. मग आपल्याला तर आता मोकळीक मिळाली आहे. हे बघ रेवती, प्लीज आपण आधीसारखं एकत्र येऊया ना. मला आधीसारखं तुझ्याशी बोलायचंय अगं. प्लीज रेवती, रेवती प्लीज माझं ऐकून घे ना प्लीज. I love you. Thanks, Revu. रेवू नाही, रेवती. बाहेर. रेवती, ए रेवती, ए रेवती, अगं ऐक ना माझं. तू रेवती प्लीज, बाळा प्लीज दार उघड ना. रेवती प्लीज, अगं आठव ना आपलं प्रेम होतं अगं एकमेकांवर. रेवती प्लीज मला एक चान्स दे ना प्लीज. मी सिद्ध करेन ना प्रेम आपलं. अगं रेवती ऐक ना, ऐक ना, आपले सगळे आधी ते क्षण आठव ना प्लीज. तू नको ना एवढं कठोर वागूस रेवती. रेवती विक्रांत, तुझं माझ्यावर खरंच प्रेम होतं की नव्हतं हे मला नाही माहीत. पण मी मात्र तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं आणि त्याचा मला आणि माझ्या ताईला खूप त्रास झाला. मी आता त्यातून हळूहळू बाहेर पडली आहे. त्यामुळे पुन्हा मला त्या सगळ्यात ओढू नकोस प्लीज. मी तुझी वाट बघेन ग रेवू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.